आज आपण पाहूयात पनीरची चमचमीत अशी ग्रेव्हीची मसाला बनवलेली भाजी। तर घट्ट अशी मस्त आपली पनीरची भाजी। ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण इथं 4 मोठे कांदे घेतलेले, ते मोठे मोठे कापून कढईमध्ये थोडंसं तेल टाकून गरम करून परतून घ्यायचे। तर थोडेसे परतत आल्यानंतर लाल झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं, म्हणजे कांदा खाली चिटकत नाही। मीठ टाकल्यानंतर सुकलेल्या लाल मिरच्या, बेडगी मिरची टाकलेली मी इथं, 2 हिरव्या मिरच्या, 3 काळी मिरी, 2-3 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र, हे सगळे मसाले आता कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे। कांदा लाल होईपर्यंत परतायचा। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आणि टोमॅटो पण छान असे परतून घ्यायचे। त्यानंतर लसूण, आलं सगळं आपण, थोडेसे काजू पण टाकायचे, मसाल्यामध्येच परतून घेणार आहोत। तर थोडा परतल्यानंतर मसाला असा दिसतो। तर आलं लसूणचे तुकडे पण टाकायचे थोडेसे आणि हे सगळं एकदम मस्त असं परतून घ्यायचं थोडंसं तेल सुटेपर्यंत। आता हे असं परतलंय, थोडं थंड होऊ द्यायचं, एका प्लेटमध्ये काढून गार करायचं आणि गार केल्यानंतर आपण ते मिक्सरमधून बारीक त्याची पेस्ट बनवणार आहे। तर आता हे थंड होण्यासाठी ठेवलं आहे आपण। 2-3 मिनिटांनी थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची थोडंसं पाणी टाकायचं, त्यामध्ये काजूचे 7-8 काजू आणि थोडं पाणी टाकून ग्रेव्ही मिक्स करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची। तर काजू थोडेसे भिजवून मगच टाकायचे, मग चांगली पेस्ट बनते। आता ही आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता इथं मी 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, तर ते असं बारीक तुकडे तुकडे करून घेतलेले चौकोनी। त्यामध्ये थोडंसं हळद, लाल तिखट आणि मीठ टाकून मॅरिनेट करून घ्यायचं आणि तेल टाकून तेलामध्ये पनीर तळून घ्यायचे। तर कढईचा गॅस मध्यमच ठेवायचा आणि हे पनीर असे न तोडता हळूहळू हलवत राहायचे। परतल्यानंतर असे लाल झाले की काढून घ्यायचे आणि प्लेटमध्ये एक साईडला ठेवून द्यायचे। तर त्याच तेलामध्ये आता आपण जो मसाला वाटून घेतला होता, जी ग्रेव्ही तयार केलेली होती, कांदा, टोमॅटो, काजू आणि इतर मसाले, आलं लसूण, तर ती ग्रेव्ही आपण कढईमध्ये टाकलेली आहे आणि त्यामध्ये आता दुसरे मसाले टाकू। तर हळद, 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत परतत राहायचं। त्यानंतर लाल रंगासाठी बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकलेली आहे। तर हे सगळं चांगलं परतल्यानंतर एकदम चांगलं परतून घ्यायचं 10 ते 15 मिनिट आणि त्यानंतर दुधावरची साय असते आपली, ती 2 चमचे साय थोडीशी फेटून या मसाल्यामध्ये टाकून द्यायची आणि मसाला परतल्यानंतरच टाकायची, मसाला कच्चा असताना नाही टाकायची। चांगला मसाला परतून तेल सुटलं की मग दुधावरची साय थोडी टाकून घ्यायची। ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स झाली की ग्रेव्हीला अजून थोडंसं तेल सुटतं। त्यानंतर मीठ टाकायचं, आपण अगोदरही थोडं मीठ टाकलेलं होतं, परत थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ टाकूनही छान असं परतून घ्यायचं आणि थोडीशी चिमूटभर साखर टाकायची। मीठ आणि साखर एकदम शेवटी टाकायचं मसाला परतत आल्यानंतर। त्यानंतर 1 कप भरून दूध टाकायचं, दुधामुळे चव एकदम छान येते आणि ते सगळं मसाल्यामध्ये दूध मिक्स करून घ्यायचं। तर चांगलं परतत राहायचं। परतल्यानंतर हा मसाला थोडासा रंग बदलतो आणि त्यानंतर 1 तुकडा किंवा 1 चमचा बटर टाकायचं, बटरमुळेही चव छान येते। तर साय, दूध आणि बटर हे तिन्ही पदार्थ मसाला चांगला परतल्यानंतरच टाकायचे, तरच चव छान येते त्याची। आणि त्यानंतर सगळे मसाले परतून झाल्यानंतर तेल सुटल्यानंतर आपण तळून घेतलेले पनीरचे तुकडे होते ते ग्रेव्हीमध्ये हळूच मिक्स करायचे, तुटून द्यायचे नाही। आणि ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला ग्रेव्ही किती पातळ पाहिजे त्यानुसार थोडंसं गरम पाणी करायचं, साधारण ग्लासभर गरम पाणी, आणि आपल्याला जितकी पातळ किंवा घट्ट पाहिजे तेवढं गरम पाणी यामध्ये टाकायचं आणि परतून घ्यायची आणि चांगले 7-8 मिनिट उकळून घ्यायचं। तर ही घट्टच वाटत आहे म्हणून मी परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तर आता हे पाणी टाकल्यानंतर ग्रेव्हीला छान अशी तरी पण येते आणि रंगही येतो। तर ही उकळून झालेली आहे, तयार आहे आपली पनीरची भाजी। तर ही पनीरची भाजी एकदा नक्की करून बघा आणि अमृत स्वादला सबस्क्राईब करा। धन्यवाद।